आता पाहूया बीड प्रकरणातल्या अधिक महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी वाल्मी कराडची मसल आणि मनी पॉवर वापरली, अंजली दवान यांचा आरोप। मसल, मनी पॉवर आणि सगळी पॉवर वापरली गेली। आमचा आक्षेप याच्यावरच आहे की यांची मसल पॉवर वापरणारे कोण आहेत। तिथे दोनच आमदार आहेत त्यांची मसल पॉवर वापरणारे, एक धनंजय मुंडे आणि एक पंकजा। संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल केलं जातंय, राजकीय पूर्वग्रहातून वंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा, पैठणमधील मोर्चातून जरांगींचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बघू 25च्या नंतर, तू कुठं जात नाही मी बी कुठं जात नाही आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे, ते बनकारी इथून पुढे तरी बेत पीत नसतो। तो 25च्या नंतर भेटू, आता जरा यागळ्या याच्यातच भेटावं लागेल। वाल्मी कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, मग कराडवर कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल, वाल्मी कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळेंची टीका। वाल्मी कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती। वाल्मी कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत परभणीत लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी अनुयायांनी बोलूच दिलं नाही, तर मी कुठेही वाल्मी कराडचं समर्थन केलं नसल्याचं हाकेंचं उत्तर। बीडमधील पाटोद्यात मुंडे आणि धस समर्थकांचा ठिय्या, मुंडे समर्थकांकडून धस जरांगें विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर मिटकरी सूरज चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धस समर्थक आक्रमक। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मी कराडच, धनंजय मुंडेंकडून वाल्मी कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध।